नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मसालेदार डाळ चकोल्या. चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मसालेदार डाळ चकोल्या बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ, तसेच अर्धी वाटी मुगाची डाळ. दोन्ही डाळींचे वजनी प्रमाण म्हणाल तर 50-50 ग्रॅम इतके आहे. दोन्ही डाळी स्वच्छ अशा इथे मी निवडून घेतलेल्या आहेत. सर्वात प्रथम आता इथे मी या दोन्ही डाळी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेत आहे, कारण या डाळींना पावडर लावलेली असते. डाळी धुवून घेतल्यानंतर आता ह्या डाळी ज्या आहेत शिजवून घेणार आहे. त्यासाठी धुवून घेतलेल्या डाळी कुकरमध्ये ॲड करून घेत आहे. डाळी कुकरमध्ये ॲड केल्यानंतर आता या डाळी शिजण्यासाठी या डाळीमध्ये ॲड करत आहे 1.5 ग्लास पाणी. पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 2 चमचे तेल. तेलामुळे डाळी ज्या आहेत त्या एकदम मऊसूत अशा शिजल्या जातात. तेल व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तेल व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे कुकरचे झाकण मी बंद केले आहे व हा कुकर गॅसवरती डाळी शिजण्यासाठी ठेवून दिला आहे. गॅसच्या फुल फ्लेमवरती आता इथे डाळी शिजत आहेत. डाळी शिजत आहेत तोपर्यंत आता आपण चकोल्यासाठी लागणारी जी कणिक आहे ती भिजवून घेऊया. चकोल्या बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे 2 वाट्या गव्हाचे पीठ. हे पीठ मी इथे चाळून घेतलेले आहे. या गव्हाच्या पिठामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. मीठ ॲड केल्यानंतर हे मीठ या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. मीठ मिक्स केल्यानंतर आता या पिठामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करत चपातीसाठी आपण ज्या प्रकारे पीठ मळतो त्याच प्रकारे इथे हे चकोल्यांसाठीचे पीठ मळून घेतले आहे. पूर्णपणे इथे आपले पीठ जे आहे ते मळून तयार आहे. आता हे पीठ 5 मिनिटे मी मुरण्यासाठी झाकून बाजूला ठेवून देत आहे. पीठ जे आहे ते मुरण्यासाठी इथे मी बाजूला ठेवले आहे. आता आपण पुढील कृती करूयात. तर इथे पाहू शकता कुकरच्याही पूर्णपणे शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस जो आहे तो आता इथे मी बंद केला आहे. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता कणिक ही इथे आपली छान अशी मुरली गेली आहे. आता आपण याच्या चकोल्या बनवून घेणार आहोत. चकोल्या बनवण्यासाठी तयार केलेल्या कणकेमधील एक छोटासा गोळा घेऊन इथे मी या गोळ्याची एक चपाती लाटून घेत आहे. तर इथे आपण ज्या प्रकारे आपली चपाती लाटतो त्याच प्रकारे इथे एक पूर्ण चपाती मी लाटून घेतली आहे. चपाती पूर्णपणे लाटून घेतल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हिला उभ्या लाईनमध्ये कट करून घेत आहे. पूर्णपणे उभ्या लाईनमध्ये कट करून घेतल्यानंतर आता ही चपाती मी अशा प्रकारे आडव्या लाईनमध्ये कट करून याचे चौकोनी असे तुकडे कट करून घेत आहे. म्हणजेच आपल्या चकोल्या तयार करून घेत आहे. तर इथे पाहू शकता आपल्या सर्व चकोल्या ज्या आहेत त्या मी कट करून घेतल्या आहेत. तयार करून घेतलेल्या सर्व चकोल्या इथे मी एका कापडावरती काढून घेतल्या आहेत व उरलेल्या पिठापासूनही मी चकोल्या बाकीच्या तयार करून घेतल्या आहेत. चकोल्या ज्या आहेत त्या इथे आपल्या तयार आहेत. आता आपण पुढील कृती करूया. तर इथे पाहू शकता डाळ ही आपली व्यवस्थित अशी मऊसूत शिजली गेली आहे. आता ही शिजलेली डाळ जी आहे ती मी 2 ते 3 मिनिटे चांगली घोटून एकसारखी मऊसूत करून घेत आहे. डाळ मऊसूत अशी शिजून तयार आहे. आता या डाळीला फोडणी देऊन घेऊयात. डाळीला फोडणी देण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. या कढईमध्ये ॲड केले आहे 2 छोटी पळी तेल. तेल ही इथे व्यवस्थित असे गरम झाले आहे. यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा मोहरी तसेच अर्धा चमचा जिरे. जिरे मोहरी तेलावरती तडतडले गेले आहेत. आता यामध्ये ॲड करत आहे 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. कढीपत्ता ही तेलामध्ये व्यवस्थित असा तडतडला गेला आहे. आता यामध्ये ॲड केला आहे ठेचलेला लसूण. लसणाचा पूर्णपणे स्वाद उतरेपर्यंत इथे लसूण 10 ते 12 सेकंद तळून घेतला आहे. यानंतर यामध्ये ॲड केला आहे एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो इथे मऊसूत होईपर्यंत या तेलामध्ये परतवून घेतला आहे. टोमॅटो परतला गेला आहे. आता यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा हिंग, एक मोठा चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, एक छोटा चमचा हळद, एक मोठा चमचा सांबर मसाला तसेच एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. ॲड केलेले सर्व मसाले गॅसच्या लो फ्लेमवरती इथे मी या तेलामध्ये परतवून घेत आहे. सर्व मसाले इथे परतले गेले आहेत. आता यामध्ये ॲड करत आहे शिजवून घेतलेली सर्व डाळ. डाळ ॲड केल्यानंतर आता ही डाळ पूर्णपणे एकजीव होईपर्यंत या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त अशा चटपटीत मसालेदार डाळ चकोल्या. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर इथे पाहू शकता सर्व डाळ जी आहे ती मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे. आता या डाळीमध्ये ॲड करत आहे पाणी. पाणी ॲड केल्यानंतर हे पाणी या डाळीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, या डाळ चकोल्यांची जी डाळ असते ती एकदम पातळ अशी असते. त्यामुळे इथे ज्या प्रकारे तुम्ही डाळीचे प्रमाण घेतले आहे त्यानुसारच इथे पाणी आवश्यकतेनुसार ॲड करायचे आहे. पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ तसेच एका लिंबाचा रस.
पूर्णपणे एका लिंबाचा रस यामध्ये ॲड केलेला आहे. लिंबाचा रस ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीसाठी गूळ. इथे तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही गूळ स्किप केला तरीही चालेल, परंतु लिंबाच्या रसामुळे व गुळामुळे याला मस्त अशी एक चटपटी टेस्ट येते. सर्वात शेवटी यामध्ये ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर ॲड केल्यानंतर आता ही डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी इथे मी मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, आपण याला डाळ चकोल्या म्हणतो, तर काही ठिकाणी याला वरणफळ असंही म्हटलं जातं किंवा वरणातल्या चकल्या असंही म्हटलं जातं. तर इथे पाहू शकता डाळ मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी डाळीला एक उकळी काढून घेतली आहे. तर इथे डाळीला उकळी आली आहे. आता या उकळी आलेल्या डाळीमध्ये ॲड करायच्या आहेत आपण तयार करून घेतलेल्या चकोल्या. तर आता इथे मी सर्व चकोल्या एक एक करून या डाळीमध्ये ॲड करून घेत आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी आता मीडियम ठेवली आहे. सर्व चकोल्या ज्या आहेत त्या डाळीमध्ये ॲड केल्यानंतर इथे आता आपल्याला ही डाळ जी आहे ती 2 मिनिटे अशीच उकळवून घ्यायची आहे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती. तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी जास्त असे साहित्य लागत नाही. अगदी घरगुती साहित्यामध्ये झटकीपट ही रेसिपी तयार होते. तर इथे पाहू शकता ॲड केल्यानंतर सर्व चकोल्या या डाळीमध्ये मिक्स करून घेत आहे. सर्व चकोल्या डाळीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर 2 मिनिटे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती ही डाळ मी इथे अशीच शिजवत ठेवली आहे. 2 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशा आपल्या मसालेदार चटपटीत डाळ चकोल्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. फ्रेंड्स, या डाळ चकोल्या थंडीमध्ये मस्त अशा रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम वाफाळता बेत मस्त असा तयार झाला आहे. या डाळ चकोल्या ज्या आहेत त्या खाण्यासाठी खूप छान अशा मसालेदार चटपटीत लागतात. तर फ्रेंड्स, ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा. तसेच ही रेसिपी आवडली असल्यास मला कमेंट करून जरूर कळवा. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे बंद केली आहे. सर्वात शेवटी यावरती ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशा चटपटीत आपल्या डाळ चकोल्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर फ्रेंड्स, या डाळ चकोल्या ज्या आहेत त्या गरमागरम खाण्यासाठी खूप छान अशा लागतात. थंड झाल्यानंतर ह्या जरा घट्ट होतात. त्यामुळे ह्या डाळ चकोल्या ज्या आहेत त्या गरमागरम खाव्या. तर अशा प्रकारे फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल